नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आणि आता बघूया दिवसभरातील महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा सविस्तररित्या आढावा। पण तत्पूर्वी बघूयात मुख्य हेडलाईन्स। चांदोली परिसरात पावसाची धुवाधार बॅटिंग। धनंजय मुंडे साई चरणी लीन, घेतला साईंचा आशीर्वाद। आणि आता सुरुवात करूया पावसाच्या बातमीपासून। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये गेली 5 ते 6 दिवस संततधार पावसाची सुरुवात असून या परिसरातील नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। यामुळे या वारणा नदीवरील बरेच बंधारे पाण्याखाली गेले असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे। काही ठिकाणी वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या पिकांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे। वाळवा तालुक्यातील एतवडे खुर्द येथील सांगली कोल्हापूर जिल्ह्याला जोडल्या जाणाऱ्या पुलावर पाणी आले आहे। शिर्डीत श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडेलकर यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपूजा केली आहे। यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, सिनारे, मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते। सध्या वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत। विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे। राज्यात विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर आहेत। इतर सरकारी योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याने अधिकारी या योजनेचे आढावा बैठकीत व्यस्त आहेत। मग अशा काळात विद्यार्थी वर्ग प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे खेट्या मारत आहेत। प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करून विद्यार्थी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। 12वी मध्ये सीईटी मध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा जे एससीबीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले असल्याने सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत। राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करते, त्यामुळे राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत। अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीचं ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की एससीबीसीसाठी तुम्ही जे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे त्यांना ॲडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे। आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं। सध्या 2-3 दिवसच फक्त प्रवेश प्रक्रियेचे राहिलेले आहेत। अशा वेळेस शासन याबाबत निर्डावलेलं आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही। त्यामुळे माझी शासनाला परत एकदा विनंती आहे की आपण जे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी आणि फक्त जात प्रमाणपत्रावर त्यांना प्रवेश द्यावा ही विनंती आहे। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिवशी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महाडोळे, सिनारे यांनी सत्कार केलाय। वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग जिल्हा उपाध्यक्ष रत्नदीप पाखरे यांच्या अध्यक्षतेअंतर्गत घेण्यात आली आहे। पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। मागच्या लोकसभेला आलेल्या पराभवाची सर्व जबाबदारी जिल्हाध्यक्ष शिवविलास सोनकांबळे, प्रभारी अध्यक्ष सुप्रेश खैरे, महासचिव संदेश मोरे यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता प्रचार प्रसारात अडचणी करून उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होण्यासाठी जबाबदार आहेत। हे इथे सिद्ध होतंय। काही ठराव घेण्यात आले। विधानसभा निवडणुकीआधी जिल्हाध्यक्ष, महासचिव आणि प्रभारी यांची सर्वानुमते हकालपट्टी व्हावी अशी मागणी करण्यात आली। तसेच पालघर जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा अध्यक्ष यांची निवड करणे आणि येत्या विधानसभेत पुन्हा पालघर जिल्ह्यात वंचितचे अस्तित्व निर्माण करू अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मान्यता दर्शवली आहे। यासाठी जबाबदार जर कोणाला ठरवले जाते तर ते म्हणजे इथून तर कार्यकर्त्यापासून तर जिल्हा अध्यक्षापर्यंत। जर या पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा अध्यक्ष जर खंबीर असेल तर त्या ठिकाणी पक्षाचं नाव लौकिक होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। मग आपण या लोकसभेनंतर विचार केला की जर वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी जर बळ मिळत नसेल, ताकद मिळत नसेल, प्रचार होत नसेल, कार्यालय उघडत नसेल किंवा या ठिकाणी तळागाळामधील कार्यकर्त्यापर्यंत जर लोक पोहोचत नसतील तर वंचित बहुजन आघाडीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी हे कारणीभूत ठरते। म्हणून या वेळेस असं करण्यात आलं, लोकसभेच्या इलेक्शननंतर असं ठरवलं की बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला पालघर जिल्ह्यामध्ये मजबूत करण्यासाठी आपल्याला जिल्हा अध्यक्ष खंबीर असला पाहिजे।
जिल्हा अध्यक्ष हा निर्भीड असला पाहिजे यासाठी ही मीटिंग लावण्यात आलेली आहे आणि सर्वानुमते त्याच्यावरती ठराव घेण्यात यावा आणि पालघर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कशी वरिष्ठ ठरेल किंवा कशी वरचढ ठरेल किंवा या ठिकाणचा कार्यकर्ता कसा मजबूत होईल यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहकार्य करावं आणि पक्षासाठी मेहनत करावी आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं काहीतरी नेतृत्व या ठिकाणी दिसून यावं यासाठी आजची मीटिंग लावण्यात आलेली आहे. तरी मी थोडक्यात बोलून माझं मनोगत या ठिकाणी मी समाप्त करतो. मी संदीपराव तालुकाध्यक्ष वंचित आज सर्व पदाधिकारी इथे आलेले आहेत. काही कारणास्तव जेव्हा आपला इलेक्शन झाला खासदारकीचा त्यामध्ये आपल्या पक्षाला जे आपल्याच पक्षातल्या कारणामुळे काही कार्यकर्त्यामुळे जे दुखावण्याचे पाय आणि आज जे एकत्र झाल्यात त्याचं कारण का तर जेव्हा आपलं जिल्हाध्यक्ष चुकीचं आहे त्यामुळे आज आपण हे दिवस बघत आहेत. जर जिल्हाध्यक्ष चांगला असता तर आज आपली सीट त्याची डिपॉझिट जप्त झाली नसती. कोणामुळे आपल्या जिल्हाध्यक्षामुळे कारण कोणाला घेऊन चालले नाही. तरी पण आता सर्व पदाधिकारी ते आहेत. माझं म्हणणं आहे का कोणाला हातपाय किती करू नका. आपले जे प्रतिनिधी आहेत सर्वांना घेऊन येणाऱ्या या विधानसभेला सर्वांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचा नाव मोठा कसा होईल याचा विचार करूनच पुढे पाय टाका. महान्यूज करिता संजीव बहादुरे, पालघर. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या वेळ झाली तर सामन्याची आपण बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100. सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूम धड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय 1 गेट 1 फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स. सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे. इस अवसर का निश्चित ही लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें. Explore our extensive collection of high quality fabrics. सचिन लाइफस्टाइल. हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोड़ी, नागपुर. अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन. यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे. सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी. साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well-designed dining and dormitory and banquet hall. और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड. साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध. तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे. तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर. श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी सेल. एक खरीदे एक मुफ्त पाए. ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक. कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है. ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें. हमारा पता श्रीहरिनगर, मानेवाड़ा, नागपुर. हमारा संपर्क नंबर 7666502747.